शुभ दुपार सर्वांना. तर बघा माझा चालू आहे तर दुपारचा स्वयंपाक. दुपारचा म्हणला तरी पण 10:30-11 वाजलेत. जेवण करोस तर होतेच 12-12:30. म्हणलं चला स्वयंपाक करून घ्यावा, चहा पाणी वगैरे सगळे घरातले कामे उरकून घेतल्यावर स्वयंपाक करावं. मटकीची उसळ आणि असे फोडीचं वांग म्हणून हे करून घेतले बघा, वांग्याच्या फोडी करून घेतले ती. आणि चालू आहे माझा वरण भाताचा कुकर. म्हणजे एका ह्याच्यात वरण भात, मटकीची उसळ आणि वांग्याची भाजी. म्हणून शेंगदाण्याचा कूट पण करून घेतला, जरा नव्हता म्हणून. तर आता मटकीला फोडणी द्यावं म्हणलं, वरण करून घेतलं बघा असं हळद ते घालून मीठ टाकून. आता मटकीला फोडणी देण्यासाठी कांदा, कोथिंबर, मिरची, कढीपत्ता, लसूण आणि अद्रक वाटून घेतलंय मी त्यासाठी, फोडणीसाठी. मग कढई आपली तापल्यावर तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली आणि कांदा टाकून घेतला बघा. कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता असं छान हलवून घ्यायचं. थोडीशी हळद टाकली आणि नंतर ना मटकी टाकून घ्यायची. ही मटकी जरा जास्तीच होती, काल मी भरपूर भिजू घातली होती मिसळ पाव करताना. म्हणलं चला आज काय पाऊस पडायला मोकळी मटकीच करावं, आणि मुलांना पण आवडते अशी मटकी, पिवळी अशी पिवळ्या कलरची. छान अशी कांद्यामध्ये मटकी हलवून घेतली आणि नंतर न चवीनुसार असं मीठ टाकून घेते बघा. अजून वांग्याच्या इकडे भाजीला मला फोडणी देऊन घ्यायचंय. मग काय आपल्या चपात्या लाटल्या की स्वयंपाक आपला होतो. छान मीठ टाकून असं एकजीव करून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकते आणि झापून एक वाफ घेतली की मटकी आपली तयार होते. तर इकडे आपल्या वांग्याच्या भाजीला पण फोडणी देऊन घेतले. वांग पण इकडं आपलं शिजतंय. म्हणलं आता काय वांग्याच्या भाजीचा व्हिडिओ टाकलेला आहे म्हणलं. ही बघा अशी मटकी आपली छान झालेली आहे. तर इकडे वांग्याची भाजी पण तयार झालेली होती, राहिल्या होत्या फक्त चपात्या. तर असा आहे बघा मग माझा स्वयंपाक. वरण हे बघा असं घुसळून वरण केले. वांग्याची भाजी शिजून तयार झालेली आहे. ही मटकीची उसळ आत्या केलेली, चपात्या. या जेवण करायला, चॅनलला सबस्क्राईब करा.